संस्थापक सदस्यांनी 20 वर्षांपूर्वी लावलेले रोपटे आज अगदी सुंदररित्या बहरत आहे, याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि असंच हे रोपटं वाढत बहरत जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या कार्यक्रमाला मी सुरुवात करते. आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा श्रीमती मरण तसेच आणि त्या स्थानापन्न झालेल्या आहेत. तर संघाचे ईश्वरलाल चौधरी हे महासंघातर्फे पण येथे उपस्थित आहे. त्यांचेही टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करतो. आपण विघ्नहर्त्या गजाननाला नमन करून कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. मी सर्व मान्यवरांना PCMC ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा श्रीमती वृषाली मरळ, PCMC ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या उपाध्यक्ष सौ सुनीता कोकाटे आणि श्री ईश्वरराज चौधरी यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठाकडे दीप प्रज्वलनासाठी यायचे आहे. अध्यक्ष कॅप्टन रावसाहेब मिसाळ, उपाध्यक्ष SP कल्याणकर, डॉक्टर SP कल्याणकर आणि सचिव दीप प्रज्वलनासाठी आमंत्रित करते. सरस्वती वंदन. सर्व विद्यांची देवता सरस्वती तिचा आशीर्वाद घेऊन आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो.
हंसवाहिनी शारदे सरस्वती हंसवाहिनी सिद्धिदे सिद्धिदे देवी ज्ञानदायिनी सरस्वती हंसवाहिनी शारदे सरस्वती जयति हंसवाहिनी श्वेतवस्त्रधारिणी सत्त्वगुणप्रदर्शिनी श्वेतवस्त्रधारिणी सत्त्वगुणप्रदर्शिनी योगिनी सुहासिनी देवी ज्ञानदायिनी शारदे सरस्वती जयति हंसवाहिनी शारदे सरस्वती जयति हंसवाहिनी वेद शक्ति तू अनंत संगीत तू सामवेद शक्ति तू अनंत संगीत तू प्राण की तू चेतना देवी ज्ञानदायिनी शारदे सरस्वती जयति हंसवाहिनी शारदे सरस्वती जयति हंसवाहिनी तमसहारिणी ज्ञानज्योतिर्मयी तमसहारिणी ज्ञानज्योतिर्मयी सुमद संजीवनी देवी ज्ञानदायिनी शारदे सरस्वती हंसवाहिनी शारदे सरस्वती जयति हंसवाहिनी सिद्धिदे सिद्धिदे देवी ज्ञानदायिनी शारदे सरस्वती जयति हंसवाहिनी शारदे सरस्वती जयति हंसवाहिनी शारदे सरस्वती जयति हंसवाहिनी जय जय माँ 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 जय माँ जय 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 जय माँ धन्यवाद निलिमा देव मॅडम. निलिमा देव मॅडम ह्या स्वतः संगीत विशारद आहेत आणि आपल्या इथे आख्यामध्ये त्या अनेक महिलांसाठी भजन क्लास त्या घेतात आणि त्यांच्या सहकाऱ्यांची नावं सांगते. सरिता जोशी, शरयू कुलकर्णी, प्रिया हरकारे, सुषमा कुलकर्णी, अपर्णा देशमुख, विजया कल्याणकर, गीता वांगीकर, भारती काळे, पुष्पलता फिसरेकर, पुष्पलता देवी आणि द्रौपदी खाडे.
कार्यक्रमाकडून सुरुवात झालेली आहे आणि आताच आपल्या अँथिया कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सचिव श्री सागर किलेकर यांचेही आगमन झाले आहे, तर त्यांचंही आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मरळ मॅडम, सुनीता कोकाटे मॅडम, मान्यवर व्यासपीठावर आसनस्थ होत आहे सागर केळकर सर, आपल्या अँथिया ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष कॅप्टन रावसाहेब मिसाळ आणि उपाध्यक्ष डॉक्टर SP कल्याणकर आणि सचिव श्रीकांत दे आसनस्थ झालेले आहेत. मी कॅप्टन रावसाहेब मिसाळ यांना विनंती करते की त्यांनी श्रीमती वृषाली मॅडम यांचं स्वागत करावं. वृषाली मॅडम पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्ष, कॅप्टन रावसाहेब मिसाळ, कॅप्टन रावसाहेब मिसाळ मरळ मॅडमचं स्वागत करत आहे आपल्या अँथिया ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने. तसेच यांचे स्वागत करावे. ईश्वरराव चौधरी यांचे स्वागत डॉक्टर SP अँथिया ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अगदी उत्साही कार्यकर्ते श्री घोष हे ते पण अगदी उत्साही कार्यकर्ते आहेत आपल्या संघाचे. सुनील बागल हेही असेच उत्साही कार्यकर्ता आहेत. आणि आता आपण पुढील कार्यक्रमाकडे बोलूया. यावर्षी आपल्यापैकी असलेले अनेक लेखक आणि कवी यांनी आपले लेख आणि कविता देऊन भरभरून प्रतिसाद दिला आहे. या स्मरणिकेचे उद्घाटन पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा श्रीमती वृषाली मरळ मॅडम करतील. त्यांना मी विनंती करते की त्यांनी त्याचे प्रकाशन आणि उद्घाटन करावे. मी विनंती करते की त्यांनी त्याचे प्रकाशन करावे. या स्मरणिकेसाठी बऱ्याच लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे, डोनेशन केलेलं आहे, त्यांचेही आभार. आणि हा उपक्रम अतिशय उत्साहाने पार पाडण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्यांचेही आभार. शिरीष कुमार पाठक, कुमार कुलकर्णी आणि कुमठेकर सर. हे आपलं पहिलंच वर्ष आहे की आपण स्मरणिका छापत आहोत. तसं तर आपल्याला 3 वर्ष झालेली आहे अँथिया ज्येष्ठ नागरिक संघाला, आणि ज्याप्रमाणे प्रतिसाद वाढतोय मला नक्कीच वाटतं की अजून खूप आपण पुढे जाणार आहोत आणि असे अनेक उपक्रम हाती घेणार आहोत. आता मी आपले उपाध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष डॉक्टर SP कल्याणकर यांना विनंती करते की त्यांनी आपले स्वागतपर भाषण करावे. अँथिया ज्येष्ठ नागरिक संघ त्याच्या 3ऱ्या वर्धापन दिन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती वृषालीताई मरळ मॅडम, अध्यक्षा पिंपरी चिंचवड ज्येष्ठ महानगर महासंघ, तसेच सौ सुनीता कोकाटेताई उपाध्यक्ष
निमंत्रित श्रीमान किलेकर साहेब, सचिव अंथिया कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, अंथिया ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व प्रमुख अध्यक्ष कॅप्टन रावसाहेब मिसाळजी, तसेच माझे सहकारी ज्येष्ठ नागरिक संघाचे तरुण सचिव श्रीमान श्रीकांत देव, श्रीमान चौधरी साहेब महासंघाचे सचिव, आज प्रकाशित होत असलेल्या अंथिया गोल्डन एजचे स्मरणिकेचे सन्माननीय जाहिरातदार, अंथिया सोसायटीतील संचालक मंडळातील मान्यवर सदस्य, तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे संचालक मंडळ, इतर निमंत्रित मान्यवर, ज्येष्ठ नागरिक संघाचे सुपर सिनियर्स 75+, सर्व सन्माननीय विविध खेळातील विजेते, तसेच विशेष कलागुणामुळे प्रावीण्य मिळवणारे मान्यवर, संघातील सदस्य, स्मरणिकेचे संपादक मंडळ, इतर निमंत्रित बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम. अंथिया ज्येष्ठ नागरिक संघाची नवीन कार्यकारिणी समितीचे कार्यकाळ नुकताच सुरू झालेला आहे आणि कॅप्टन रावसाहेब मिसाळ एक उत्साहाचा खळखळता धरा, एक ऊर्जाशील व्यक्तिमत्व यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करीत आहे. दिनांक 9/11/2023 झालेल्या पहिल्या बैठकीतच आम्ही कामाचा प्राधान्यक्रम ठरविला आणि त्यानुसार मागील 5 महिन्याच्या कालावधीत जी यशोगाथा थोडक्यात आपल्यासमोर मांडणार आहे. प्राधान्यक्रमात पहिल्यांदाच आम्ही प्रतिमाहा एक तरी नवीन सभासद व्हावा अशी एक त्याला विजन आणि ॲक्शनची तयारी केली आणि ह्यामध्ये आम्ही एक ऐवजी दरमहा 6 सभासद नवीन करू शकलो आणि ती सभासद संख्या 120हून 153वर आज नेलेली आहे केवळ 5 महिन्यात. दुसरं मिशन होतं आमचा अमृत महोत्सवी सन्मान, अचिव्हर्स लाईफ अचिव्हमेंट, की 75 वर्ष ज्यांनी क्रॉस केलेत असे आमचे 27 सदस्य आहेत आणि त्यांचा कुठंतरी सन्मान व्हावा, त्यांनी लाईफमध्ये एक अचीव केलेला आहे. तर त्या दृष्टीने हा दुसरा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये आज आम्ही त्यांना ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करीत आहोत. तिसरं मिशन आमचं होतं अंथिया गोल्डन एजच्या नावानं एक सोविनार काढायचं. या नावाने पहिल्यांदाच सोविनार छापून आज प्रकाशित केलेले आहे. यातील सर्व लेख आमच्या सदस्यापैकी सर्वांनी लिहिलेले आहेत. त्याच्यात विविध इव्हेंटचे फोटोसुद्धा टाकलेले आहेत. संघाची आर्थिक प्रगतीमध्ये ह्या नवीन कमिटीने मोठा सहभाग नोंदवला आहे. संघाच्या ठेवी 90,000हून 1,47,000 पर्यंत नेण्यात आम्हाला यश आलेलं आहे. ही वाढ आम्ही 63% केलेली आहे केवळ 5 महिन्यामध्ये आणि सभासद संख्या 23% वाढ केलेली आहे. अवॉर्ड्स आणि रिवॉर्ड्स नावाची आम्ही एक संकल्पना राबवित आहोत आमच्याच संघामध्ये आणि ह्यामध्ये विविध कार्यक्रमात तसेच मंथली मीटिंगमध्ये जे उत्साही सदस्य आहेत त्यांना आम्ही मोस्ट ॲक्टिव्ह म्हणून अशा सदस्यांचा दरवेळी सन्मान करत आहोत आणि आजही काही सदस्यांचा होणार आहे. न्यू आयडिया आणि इनोव्हेशन ह्या अंतर्गत नवीन संकल्पना मांडून ती संकल्पना यशस्वी करणाऱ्या सदस्यांचाही सन्मान आज करणार आहोत. त्यांची जी इनोव्हेटिव्ह किंवा नवीन आयडिया आहे त्यावर संघाच्या आर्थिक प्रगतीत मोठा सहभाग नोंदविणाऱ्या सदस्यांचाही सन्मान आम्ही दर महिन्यात करत असतो. मित्र, पुढील योजनेत आम्ही सभासदाकडून ॲन्युअल डेसाठी जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते आम्ही 50% आणू शकलो
ही एक आम्ही अचिव्हमेंटच आमची समजतो. रेड्यूस कॉन्ट्रीब्युशन फॉर ॲन्युअल फी टू 50%. अचिव्हर्स ऑनर. ज्येष्ठ नागरिक संघांना या वयातही काही विशेष कामगिरी करून प्रावीण्य मिळवलेले असल्यास त्याची संघ नोंद घेऊन अशा सदस्यांची उचित सन्मान मंथली मीटिंगमध्ये आम्ही करत असतो. सामाजिक बांधिलकी. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने संघाच्या महिला कक्षाच्या हस्ते संघातर्फे अंथिया सोसायटीतील सफाई महिला कर्मचाऱ्यांचा उचित भेट देऊन आम्ही सन्मान केलेला आहे. याशिवाय योगा फॉर सिनियर सिटीजन्स म्हणून आमच्याच सदस्यापैकी एक सदस्य हिरहरीने आपला पुढाकार घेऊन ती एक योजना चालू आहे. ती आम्ही दररोज सकाळी योगा फॉर सिनियर्स म्हणून चालवत असतो. शेवटी आमची एक बिग अचिव्हमेंट आम्ही समजतो ती म्हणजे नवीन कार्यकारिणीच्या मागील महिन्यात एक जे मोठे यश मिळाले आहे ती संघासाठी व महासंघाच्या प्रयत्नातून मिळवलेल्या TV, साऊंड सिस्टम इत्यादी वस्तू ठेवण्यासाठी अंथिया सोसायटीतर्फे जागा उपलब्ध झालेली आहे. त्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल कर्नल आपटेचे अध्यक्ष तसेच सचिव सागर किल्लेकर यांना मी विशेष धन्यवाद देतो. या निर्णयाचे आपण सर्वांनी स्वागत टाळ्या वाजवून करावे अशी मी आपणाला विनंती करतो आणि माझे 2 शब्द सादर संपवतो. थँक्यू. डॉक्टर कल्याणकर, आता पुढील एक विशेष कार्यक्रम आपण घेणार आहोत. आपल्यापैकीच जे सुपर सिनियर्स आहेत, म्हणजे आपण 60 वय जेव्हा कंप्लीट करतो तेव्हा आपण सिनियर म्हणतो, पण 75 ही ज्यांनी पार केलेली आहे आणि आपली सगळी आयुष्यातली किती कर्तव्ये पूर्ण पार करून आपल्या मुलांना आपल्या पायावर उभं करून प्लस आता सध्या आजी आजोबांचे सुद्धा ते आजी आजोबा म्हणून पण ते आपलं काम अगदी चोख बजावत आहे. त्याचबरोबर स्वतःच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी व्यायाम आणि आहारावर नियंत्रण असे सगळ्या गोष्टी ते अगदी व्यवस्थित करत आहेत. त्यामुळे त्यांचा सन्मान हा होणं अगदी गरजेचं आहे आणि मला वाटतं त्यांना सुद्धा ह्या छोट्याशा सन्मानाने आपलं जीवन सार्थकी लागलं असं काहीतरी नक्कीच वाटेल. तर मी आता पुढील सूत्र शिरीष कुमार पाठक यांच्याकडे देते. ह्या ट्रॉफींचं जे वितरण आहे त्याचं सूत्रसंचालन शिरीष कुमार पाठक करतील. आज आपला अंथिया नागरिक संघाचा 3रा वर्धापन दिन अत्यंत उत्साहाने आनंदाने आणि एकंदरीत खूप मोठ्या भावनेने आपण साजरा करत आहोत. या निमित्ताने आपण एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. आता कल्याणकर सरांनी त्याचा उल्लेख केला की आपण एक स्मरणिका काढली. आपण स्मरणिका काढलेली आहे. ही स्मरणिका तयार करण्यासाठी खूप त्रास झाला हे लक्षात ठेवा. काही लोकांचा असा समज आहे की सगळ्यांनी लेख दिले, यांनी फक्त लेख छापले, संपलं, संपादकांचं काम संपलं, संपादक मंडळाचं काम संपलं. हे असं नाही आहे. संपादक मंडळाला याच्यामध्ये खूप गोष्टी कराव्या लागलेल्या आहेत आणि त्या गोष्टी करूनच हा अंक तुमच्याकडे अतिशय व्यवस्थितरित्या सादर झालेला आहे. आता त्या अंकाचा मी संपादक असल्यामुळे मी थोडक्यात 2 वेळी तुम्हाला सांगितल्या. फार मी काय बोलत नाही, कारण कल्याणकारांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आहेत माझ्याऐवजी. त्यानंतर मिसाळ सर पण काही गोष्टी सांगतील. आता आपल्याला ट्रॉफी वितरण करायचं आहे. या ट्रॉफी संबंधी मी तुम्हाला सांगतो की आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाचे माझ्या माहितीप्रमाणे 152 मेंबर झालेले आहेत आणि 152 पैकी 27 हे सुपर सिनियर म्हणजे 75 वय क्रॉस केलेलं आहे. माझी एक सूचना आहे सगळ्या कार्यकारिणीला की 75च्या वरती सगळ्यांचं स्वागत करण्यापेक्षा, सगळ्यांचं उदो करण्यापेक्षा 5-5 वर्षाचा गॅप करावा आपण. 75, 80, 85 आणि त्याप्रमाणे चढत्या क्रमाने बक्षीस दिले जावे. आता काय होतं आहे, 75ला पण ट्रॉफी, 80ला पण ट्रॉफी, 83ला पण ट्रॉफी, हे योग्य वाटत नाही मला. तर त्या ठिकाणी त्यांनी विचार करावा आणि 5-5 वर्षाच्या अंतराने जरा चढत्या क्रमाची बक्षीस ठेवली तर ते जास्त उचित होईल असं मला वाटतं. हरकत नाही. आपल्याला आज फक्त ट्रॉफी वितरण करायचं आहे. बाकीच्या विषय आपण नंतर चर्चा करू. आता या ट्रॉफी वितरण करताना
जे सभासद सगळ्यात मोठे वयाने, सगळ्यात मोठा सभासद आहे 83 वर्षाचा. 83 वर्षाचे 2 सभासद आहेत. आणि आता हे जी मी नावं पुकारणार आहे याच्यामध्ये सगळ्यात मोठा, त्याच्यानंतर थोडा लहान 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 लहान, शेवटी सगळ्यात लहान, असं या ठिकाणी क्रमाने मी नावं घेणार आहे. त्याचं मी नाव घेईन, त्यांनी या ठिकाणी यायचं आणि मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारून जायचे. पहिलं नाव आहे पुंडिक ज्योतिरामजी घोडे. हे सगळ्यात आपले वयस्कर सदस्य आहेत, 83 प्लस. सगळ्यांनी त्यांच्या वयाला आणि सगळ्यांना माहिती असलेले महामुलींना कोकण सेवा दिली, शेती दिली, अतिशय उत्साही, पद्धतीने चांगले, ते स्वतः व्याख्याते आहेत, लेखक आहेत. आणि त्यांचा पण मुलगा मुलगी असं त्यांचं पुत्र होते, इंजिनियर आहेत. आणि त्यांनी आनंद व्यक्त करा टाळ्या वाजवून. साहेब समोर. हां साहेब थोडी मान खाली घ्या. हां बाबा साहेब. हां साहेब समोर. सदाशिव पांडुजी कल्याणकर, डॉक्टर कल्याणकर. आणि हे आपल्या कार्यकारिणीचे उपाध्यक्ष आहेत आणि हातामध्ये एक ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे. आणि ते राहणारे परभणीचे. राहणारे केरळचे आणि शास्त्र पूर्ण माझ्या अनुभव सांगतो. पोस्ट कंपनीमध्ये डिव्हिजन ऑफिसर होते. आणि सरकार होईल तर तुम्ही अनाऊन्स करणार होते, त्याच्या आधी त्यांनीच अनाऊन्स केलं. हे आपल्या इथे साहित्य कट्टा असा उपक्रम घेतात आणि त्या निमित्ताने आठवड्यातून 2 वेळा आम्ही त्यात भेटत असतो आणि विचार मांडत असतो आणि आपल्या विचारांना चालना सुद्धा 75 पूर्ण केलेले आहेत. आणि महिन्यामध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलेले आहे. रविचंद्र खानशी आणि अतिशय हसतमुख, मनमिळाव सगळ्यांमध्ये मिसळणारे व्यक्तिमत्व आहे. शोभना रविचंद्र खानशी. आणि ते BSc त्यांनी नोकरी केली. त्यांचा उत्तम असं त्यांचं उत्तर पाठक आणि मित्र पाठक खबर नाही आहे. आणि पाठकांबद्दल आगवलेले अध्ययन हे सुद्धा इंग्रज व्यक्तिमत्व आहे. त्यांना पण जळगावच्या भांड्याचे व्यक्तिमत्व आहे. रोजगार धाराने त्यांनी केलेली आहे. आपण त्यांचे पण सत्कार करणार आहोत. जर कोणी विशेष चांगलं काम केलं तर आपण सोडून देत नाही, आपण त्यांना प्रोत्साहन देतो. त्यांना पण आपण बक्षीस देणार आहोत. त्यापैकी श्री आणि सो पाठक, विभागत पाठक आणि रजनी पाठक यांना आपण विशेष काम केल्याबद्दल सत्कार करणार आहोत. तो पण सगळ्यांना माहिती केलेले आहेत. हां त्यानंतर सागर किल्लेकरांनी उपबक्षीस द्यावं. थोडी मान खाली. स्वर्णकुमार गोलबद्दल जास्त सांगायची गरज नाही. स्वतःच त्यांना बाहेर काढणं सगळं माहिती आहे. एक त्याचप्रमाणे ही ज्या आता ट्रॉफी दिली ते ट्रॉफी पण देण्याचं तुमचं पहिले कल्पना त्यांची त्यांनी कल्पना मांडली, सगळ्यांनी उत्सुक ठरवली, आपण ती राबवली आणि सगळ्यांना यथोचित सन्मान मिळालेला आहे. त्यांची याची देवानंद
त्यांची आता देवाला नाव घ्यायची गरज आहे का? व्यक्तिमत्व मोठं आहे. हां सर हां खाली हां कोण पण विचारात का नाही आला इतकं त्यांचं सातत्याने लक्ष असतं प्रत्येकावर. तेव्हा रमेश मोहन आम्ही खूप मनपूर्वक विचार करतो. त्यानंतर कामप्पा मंगेरा लागतो. अत्यंत उत्साही व्यक्तिमत्व. ते आम्हाला नेहमी पुढे आणि कधीही आळ करणार नाही त्या आम्हाला. सौ कमल महावीर नगराळे कामाला प्रवृत्त करणाऱ्या आणि सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग करणाऱ्या आम्हाला कमलताई तुमचा आम्हाला अभिमान आहे. हॅलो हां सर त्यांना मी विनंती करतो तुम्ही इथे या आणि आपले विचार व्यक्त करा. आंध्या ज्येष्ठ नागरिक संघानं एक अतिशय उत्तम उपक्रम यंदा सुरू केला आहे. तो म्हणजे 75 आणि त्याच्या पुढील जे 100 गाठणार आहेत अशा युवकांचा सत्कार या ठिकाणी केला. युवकांचा अशासाठी म्हणतो की हे सगळे रिटायर्ड लोक असले तर ते जमलेले नाही, टायर्ड नाही. आता आपण बघितलं की बरेच लोक इथं तसे आरामात येत होते आणि आपलं ट्रॉफी घेत होते. हा उपक्रम अतिशय चांगला आहे. हा उपक्रम चालू राहावा आणि ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी संघानं जो काय नवीन उपक्रम नुसती संख्या वाढवून उपयोग नाही तर संख्याबरोबर दर मासिक कार्यक्रमात कोणता तरी वेगळा उपक्रम, वेगळी भाषणं, त्यानंतर सहली, त्यानंतर मेडिकल चेकअप अशा प्रकारच्या गोष्टी करणं आवश्यक आहे. मला वाटतं संघाची जी सध्याची कार्यकारिणी आहे नवीन आहे ती याबाबत निश्चित दखल घेतील आणि आपल्या कार्यक्रमात त्याचा सहभाग करतील अशी मला आशा आहे. आपण हा कार्यक्रम केला आणि आमचं जे अभिनंदन किंवा आमचा जो गौरव केला त्याबद्दल सगळ्या कार्यकारिणीला धन्यवाद आणि आमच्या सगळ्या 75 अधिक जे 27 लोक आहेत त्यांच्यातर्फे आपले आभार मानतो. थँक्यू. धन्यवाद मराठे सर. या 70 आणि 80 सालचे जवान असा आम्हाला बघून तुमच्याकडे प्रश्न पडला. कुणीही इतके वाटत नाही, आमच्यापैकीच आहेत नक्कीच आणि त्यांच्याकडनं आपण नक्कीच प्रेरणा घेऊ शकतो. जगावं कसं आणि फिट अँड फाईन राहावं कसं, आनंदी राहावं कसं, हे खरंच त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. धन्यवाद. आता आपल्या इथे आणखीन एक उपक्रम झाला म्हणजे तो म्हणजे यांच्या ज्येष्ठ नागरिक संघातर्फे 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. त्या विजेत्या स्पर्धकांचे आपण आता कप देऊन सन्मान करणार आहोत आणि मी सर्व स्पर्धकांना आणि विजेत्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठाकडे यायचे. मी जशी नावं घेतील तसं त्यांनी येथे उपस्थित राहायचे आणि मी माननीय वृषाली मॅडम यांना विनंती करते की त्यांनी बक्षिसांचं वितरण करावं. प्रथम स्पर्धा घेण्यात आली ती म्हणजे कॅरम स्पर्धा. त्याच्या विनर आहे सौ बैठ्या खेळातही एकदम निपुण. या कॅरम स्पर्धेमधले रनर म्हणजे उपविजेता आहे श्री प्रवीण ठक्कर. कॅरम सुद्धा जोरदार टाळ्या. प्रोत्साहन वाढवूया आपण त्यांच्याकडनं प्रेरणा करूया. दुसरा खेळ जो होता तो म्हणजे
धुळीकर त्या चेसच्या उपविजेत्या म्हणजे रणराग. तिसरा खेळ जो घेण्यात आला तो म्हणजे संगीत खुर्ची मला डोक्याच्या. आणि यावर्षी प्रथमच मला तर स्त्रिया आणि पुरुष म्हणजे लेडीज अँड जेंट्स यांचं एकत्रित शेवट स्पर्धा घेण्यात आली आणि त्याच्यात त्या प्रथम आलेल्या आहेत आणि उपविजेत्या आहेत श्री घोष. त्यांच्याबद्दल मगाशीच आपण भरपूर ऐकलेलं आहे. उत्साही व्यक्ती आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी. अभिनंदन अभिनंदन. आणि आपल्याला त्या सनसेटचे फोटो वेगवेगळ्या टाकत असतात. त्यामुळे असे विविध पैलू आपल्या लोकांमध्ये आपल्याला दिसतात. अभिनंदन मुख्य मॅडम आणि उपविजेत्या रांगोळी स्पर्धेतल्या आहेत. जोरदार टाळ्या. सगळ्यातच होता बरोबरीने, पण बक्षिसं जास्त कोणी पटकावली बघा बरं. तो मला वाटतं ह्या महिला वर्गांसाठी विशेष टाळ्या व्हायला पाहिजे. आणखीन एक गोष्ट बोलावीशी वाटते, सुरुवातीपासून बोलायची आहे. आपल्या पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षाही महिला आहेत मरळ मॅडम, माननीय वृषाली मरळ मॅडम. आणि उपाध्यक्षाही आपल्या महिलाच आहेत. त्यामुळे महिला वर्गाकडून विशेष टाळ्या व्हायला पाहिजे, जोरदार अगदी. आनंदाची गोष्ट आहे, महिला आपल्या सर्व क्षेत्रात पुढे आहेत. एक फक्त थोडीशी खंत आहे की पुरुषांच्या सगळ्या क्षेत्रात महिला जातात, पण महिलांच्या रांगोळीच्या स्पर्धेत एकही पुरुष आला नाही. ओपन होती ती, असं काही नव्हतं की महिलांनी. पुढच्या वर्षी लक्षात ठेवा, कोणीतरी नक्कीच पुढे यायला हवं. सगळ्यात आम्हाला आनंद होईल. आता सर्व बक्षीस आपले वितरणाचा कार्यक्रम संपलेला आहे. पिंपरी चिंचवड महासंघाच्या ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा श्रीमती मरळ मॅडम, उपाध्यक्षा सुनीता रोकाडे मॅडम, हे अंतिया सोसायटी कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन सॉरी सेक्रेटरी सागर किडेकर और बाकी आपके पिंपरी चिंचवड नगरपालिकेचे सेक्रेटरी हे चौधरी साहेब, तसेच बाकी सर्व बंधू आणि भगिनींनो, आज या कार्यक्रमासाठी आपण या संख्येने ज्या उत्साहानं ज्या आतुरतेने आलात त्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि तुमचं असंच नेहमी सहकार्य राहावं हे मी हमेशा प्रार्थना करतो. आता आपलं हे फक्त तिसरंच वर्ष आहे, पण तिसरंच वर्ष जरी असलं जसं 3 वर्षाचं बाळ असतं, तर 3 वर्षाच्या बाळाला मॅच्युरिटी इतकी नसते, पण तरीसुद्धा आमच्या 3 वर्षाच्या संघाच्या कारकिर्दीमध्ये जवळजवळ 20 वर्षाचा माणूस थोडा प्रौढ होतो. 20 वर्ष मुलासारखे चांगलं काम केलेलं आहे. आमच्या संघामध्ये अतिशय चांगली लोक आहेत. त्यांचं कोऑपरेशन, त्यांचा सहभाग अतिशय चांगला असतो. त्यामुळे आमच्यात एक खेळीमेळीचं वातावरण आहे. मी आमच्या मॅडमला सांगू इच्छितो की आमचा संघ जरी नवीन असला तरी यातील लोक बरीच अनुभवी, वेल एज्युकेटेड, रिटायर्ड आणि सर्व कोऑपरेटिव्ह आहेत. त्यामुळे संघाचं वातावरण अगदी खेळमेळीचं, अगदी प्रेमळ आहे. आमच्या संघामध्ये भरपूर असे उपक्रम केले जातात. जवळ 15-16 उपक्रम आहेत. सर्वात पहिलं म्हणजे आमची मासिक सभा असते. मासिक सभेमध्ये लोकांचे वाढदिवस असतात, पुन्हा बाकी काही कोणाची भाषणं असतात. लोकांना प्रत्येक महिन्याच्या शेवटी आम्ही मासिक सभा घेतो आणि त्या महिन्यात आम्ही वाढदिवस साजरे करत असतो. याशिवाय आमचा रोज सकाळी डॉक्टर कल्याणकर सांगितल्याप्रमाणे आमचा रोज सकाळी 8:30 वाजता योगा क्लास असतो. त्यामध्ये 25 ते 30 लोक सकाळी सर्व सिनियर सिटीजन असतात. अर्धा तास सर्व
व्यायाम करतात. त्यामुळे व्यायाम केल्यामुळे सर्वांची तब्येत एकदम चांगली आहे. कोणी माणूस आजारी नाही आमचा. हे फार चांगली गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या संघामध्ये दर आठवड्याला 2 दिवस साहित्य सुगंध कट्टा असतो. त्यामध्ये सर्व विद्वान लोक आपले अनुभव सांगतात. आपल्या स्वास्थ्याबद्दल, आपल्या जनरल नॉलेजबद्दल, सामान्य ज्ञानाबद्दल असे बरेच उपकरण आमच्यात आहेत. त्यामुळे अशा साहित्य कट्ट्याचा आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिक संघांना अतिशय फायदा होत आहे. याशिवाय तुम्हाला जो लाईट आता जसं बक्षीस वितरण समारंभ केलेलं आहे. आमच्या संघामध्ये बरीच लोक अशी आहेत तर ते पुढून काम करतात. आमची जवळजवळ सहल पिकनिक महिन्याला अंदाजे 1 किंवा 2 महिन्याला कमीत कमी पिकनिक असतेच. पुढे वेगळे शिवनेरी किल्ला असो, रायगड किल्ला असो, किंवा दुसरी डॅम लोणावळा असो, किंवा सोलापूर अक्कलकोट असो, पंढरपूर असो, हे असं सर्व ठिकाणी मी जाऊन येतो. किंवा ते आता कोकणात हे डॅम असो. तेव्हा अशा सहलीमुळं आमच्यात एक चांगलं वातावरण, एक हसतमुख व्यक्तित्व सर्वात आहे. ते पुढे होऊन काम करतात, सर्वांची वर्गणी गोळा करतात, गाडीची व्यवस्था सर्व काही होते आणि सर्व लोक आम्ही एन्जॉय करतो. तेव्हा असे उपक्रम आमच्यात जे आहेत ते असे उपक्रम नेहमीच चालू आम्ही ठेवणार आहोत. तेव्हा मी विनंती करेन सर्वांना की या उपक्रमामध्ये तुम्ही नेहमी आपल्या जास्तीत जास्त सहभाग व्हावा. दुसरी विशेष घटना म्हणजे आता जे आपण वेगवेगळे प्राईज दिले, वेगवेगळे अवॉर्ड दिले, त्यामुळं सर्व 75 वर्ष प्लस 75 वर्ष वयाच्या व्यक्तींचं मनापासून हार्दिक स्वागत. तसेच जे अचिव्हर्स आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेलं आहे, आता त्यांना त्या ट्रॉफी दिलेली आहे. त्याला मग आउटस्टँडिंग अचिव्हर्स, आउटस्टँडिंग एम्प्लॉई किंवा आउटस्टँडिंग सिनियर सिटीजन्स, ते प्रत्येक क्षेत्रात काम करताना पुढं असतात. त्यांचा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे आणि त्यांच्या मार्गावर आपण चाललं पाहिजे. त्यांनाही आपण आता पुरस्कार देऊन पुरस्कार केलेला आहे. याशिवाय आपली जी स्मरणिका आहे, स्मरणिका हे आता शिरीष कुमार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एक नवीन कल्पना आम्हाला एका घोषकडून किंवा 75 वर्ष ट्रॉफी करता आपण काय नवीन काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळं अशा कल्पना आपल्या सोसायटीमध्ये आपण राबवतो, सिनियर सिटीजन करता राबवतो, ही फार चांगली गोष्ट आहे. दुसरी कल्पना होते की आता आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांना एक आयडेंटिटी कार्ड आपण देत आहोत. ते आता फायनल स्टेजमध्ये आहे, छपून आलेलं आहे. त्याचं वाटप या 4 दिवसात आम्ही करू द्यायचं. हे एक चांगला उपक्रम आहे. आणि त्या ज्येष्ठ नागरिक संघ, रजिस्टर नंबर, त्या ज्येष्ठ नागरिकाचं नाव, त्याचे त्याचं हे पत्ता आणि मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट नंबर, म्हणजे या ID प्रूफचा आपल्याला कुठल्याही एखाद्या आपत्ती कालामध्ये, इमर्जन्सी पिरियडमध्ये त्याचा जरूर फायदा होईल. त्यामुळे हा एक चांगला उपक्रम आपल्या एका मेंबरने सुचवलं होतं, त्याचा आम्ही इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ते लवकरच आता सर्वांना वाटण्यात येईल. दुसरं म्हणजे आपलं जे संघाचं व्यक्तिमत्व आहे, संघाचे लोक आहेत आणि संघात आता आपल्या पिंपरी चिंचवड महासंघाच्या अध्यक्षा किंवा हरळ मॅडम किंवा पिंपरी चिंचवड हे नगरपालिका यांच्यातर्फे आम्हाला जे सहकार्य मिळतं आहे ते अतिशय चांगलं सहकार्य आहे. त्यांचे प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला मिटिंग असते. आम्ही तिथं जातो, त्याचं खेळीमेळचं वातावरण बघून आम्हाला वाटतं की अशीच मिटिंग आम्ही सुद्धा अरेंज करावी. आणि पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक संघात महासंघातर्फे आम्हाला मोठा TV मिळालेला आहे, एक साऊंड सिस्टम मिळालेला आहे. याशिवाय आता आम्हाला म्युझिक सिस्टम हे काय म्हणतात हार्मोनियम, 12 टाळ, 2 सतरंज्या आणि तबला या अशा सुद्धा वस्तू आम्हाला थोड्या दिवसात मिळणार आहेत. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवशी मिळतील. तेव्हा त्यांचं सर्व ज्येष्ठ नागरिक संघात भारतीय ज्येष्ठ नागरिक संघातर्फे महासंघाचं सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वागत करतो. तसेच आता डॉक्टर कल्याणकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला बऱ्याच गोष्टीचं सहकार्य हे आमच्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन आणि सेक्रेटरी याच्यातून मिळतं. आम्हाला प्रत्येक महिन्यात हॉल लागतो मीटिंगसाठी किंवा बाकी कुठे अरेंजमेंट असते. आता याच
या फंक्शनला अरेंजमेंट जे होतं, स्टेज आहे, बाकी अरेंजमेंट आहे, बाकी मॅन पॉवर आहे, साऊंड सिस्टम आहे, हे सर्व आपल्या अंतिया कोऑपरेटिव्ह सोसायटीचे जे सहकार्य आहे त्याची मेहरबानी आहे. तेव्हा त्याचं चेअरमन साहेबाचं आणि सेक्रेटरी साहेबांचं मी त्याचं पुन्हा सर्व ज्येष्ठ नागरिक संघातर्फे स्वागत करतो, अभिनंदन करतो और त्यांना धन्यवाद देतो. तेव्हा आता माझी छोटीशी एक विनंती आहे अंतिया कोऑपरेटिव्ह सोसायटीला. आम्हाला जे जागा मिळालेली आहे थोडीशी लांब आहे, ते चेअरमन साहेबांनी सेक्रेटरी साहेबांनी आम्हाला अग्री केलेलं आहे की तुम्हाला जागा आम्ही थोडी जवळ देऊ, महिनाभर थांबा. तर मला वाटतं ते सुद्धा आमचं स्वप्न लवकरच पुरं होईल आणि आमची थोडीशी गैरसोय दूर होईल. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. आपण सर्वांनी 2 शब्द साधपणे ऐकून घेतल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद कॅप्टन मिसाळ. आता मी अँथिया कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे सचिव श्री सागर किलेकर यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. थर्ड ॲन्युअल सेलिब्रेशन डेच्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा. अँड इट्स अ ग्रेट अचिव्हमेंट. पहिलं तर सर्वप्रथम मला सांगायला आवडेल की मला मराठी इतकं छान बोलता येत नाही, सो मी मध्ये इंग्लिश किंवा इंग्रजी शब्द वापरेल, सॉरी फॉर दॅट. आता ह्या संघाची स्थापना जेव्हा झाली तेव्हा सर्वप्रथम मला वाटते काही सिनियर सिटीजन मला भेटायला आले होते किंवा काही आपण चर्चा केली होती. तेव्हा मला नेहमी वाटायचं बरं हे संघ स्थापन करतायत, यांची मीटिंग होईल काय होईल, नेमकं काय करतील, काय कराल मला माहीत नव्हतं त्यावेळेला. बट मी एक थोडक्यातच सांगायचं आहे की आत्ता तुमच्या सगळ्यांचे जे ॲक्टिव्हिटीज बघून मला असं वाटतं तुम्ही खूप ॲक्टिव्हली सगळ्या गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करताय. इतर काही खूप जे इनिशिएटिव्ज आहेत, फेस्टिवल्स आहेत, इतर जसं शिवजयंती असू दे किंवा वारी झाली, इतर कार्यक्रमामध्ये खूप ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन आहे, पण तुमचं इन्व्हॉल्वमेंट आहे. सो दॅट इज मला वाटतं खूप छान आहे. तुमचं मीटिंग्स किंवा जे अरेंजमेंट आहे सगळ्या कार्यक्रमाची, तुमचं इन्व्हॉल्वमेंट आहे खूप चांगलं आहे. अँड तुम्ही असंच कंटिन्यू करा. मला फार काय बोलता येत नाही, तर थँक्यू फॉर दॅट गिविंग मी अन ऑपॉर्च्युनिटी टू टॉक हिअर. आणि जे महासंघाचे अध्यक्ष आहेत मरण मॅडम, त्यांना पण मी थँक्यू म्हणतो की यू हॅव बीन कॉपरेटिंग विथ ह्या संघांच्या मेंबरशिप. रावसाहेब मिसाळ साहेब, परत देवसाहेब, इतर सिनियर सिटीजन, तुमच्या ॲक्टिव्हिटीज बघून मला खूप मोटिवेटेड आहे. सो लॉट ऑफ लर्निंग, खूप सारे लर्निंग्स आहेत. ते लर्निंग्स मी माझ्या मॅनेजमेंट कमिटीच्या मीटिंगमध्ये सगळ्यांना सांगतो की ज्या पद्धतीने तुम्ही ॲक्टिव्ह आहात तसं आम्ही पण ॲक्टिव्ह राहू. बिकॉज ह्या गोष्टी असतात ना की सिनियर्सकडूनच, आता मी सिनियर्स म्हणतो बट जसं टायटल आहे तुमच्या कार्यक्रमाचं गोल्डन एजर्स, ओके, गोल्डन एज, त्याच्यामध्ये मला सिनियर म्हणता येत नाही, बट एक्सपिरियन्सनी सिनियर, अनुभवाने सिनियर, लाईफ जास्त वेळ बघितलेला आहे म्हणून सिनियर, तो अनुभव मी कमिटीने शेअर करतो. आणि असंच तुम्ही ॲक्टिव्ह राहा. आमचा सपोर्ट तुम्हाला मॅनेजमेंट कमिटीतर्फे इंडिव्हिज्युअली सागर किल्लेकर म्हणून तुम्हाला नेहमीच राहील. तुम्हाला फुल सपोर्ट राहील, जे काही कॉर्डिनेशन राहील आमच्याकडे राहील. इवन आज कारण आपटे साहेब काही निमित्ताने ही इज नॉट प्रेझेंट हिअर, बट त्यांच्याबद्दल मी 100% सांगू शकतो की यू विल कॉपरेट अँड सपोर्ट यू 100%. थँक्यू. सर, अशीच तुमची आम्हाला साथ लाभो आणि आमची पण अशीच प्रगती होऊ. धन्यवाद. आता पिंपरी चिंचवड महासंघाच्या अध्यक्षा, ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा श्रीमती वृषाली मरण मॅडम यांना मी विनंती करते की आपले मनोगत आणि मार्गदर्शकपर भाषण करावे. अंतिया ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मिसाळकर सर, असं कल्याणकर सर, किल्लेदार सर आणि देव सर, तसेच माझे सहकारी महासंघाचे आणि समोर बसलेले सर्वच माझे बंधू आणि भगिनी, सर्वांना नमस्कार करते, गुड इव्हिनिंग म्हणते. आणि आजचा आपला 3रा वर्धापन दिन आहे, तर 3ऱ्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते तुम्हाला. आणि अशीच प्रगती होत राहो
ही परमेश्वर चरणी प्रार्थना करते. कारण बरेच वेळा मला वाटतं 3-4 वेळा झाले मी ह्या संघामध्ये आलेले आहे आणि तुमचे कार्यक्रम खूपच चांगले होत असतात. तर मागच्या वर्षी सुद्धा चांगला कार्यक्रम झाला आणि त्याच्यापेक्षा आता जास्त चांगला झाला. तर संघामध्ये कसं आहे, सर्व सुशिक्षित वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत आणि सर्वच प्रकारची त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळं आपले अनुभव त्याच्यामध्ये घालतात आणि त्याप्रमाणे सिनियर सिटीजन तुमचा ग्रुप खूपच चांगल्या प्रकारचा आहे. तसेच तुमचे जे उपक्रम आहे योगा वगैरे किंवा महिलांचं भजन वगैरे, तर हे उपक्रम खूप चांगले आहेत. आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे आज ज्यांचे 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्याच्या खालोखाल ज्यांना ट्रॉफी मिळालेली आहे त्यांना सर्वांना शुभेच्छा देते. आणि 75 आता पुढच्या वर्षी 80 पर्यंत 100वी गाठावी असं मी सर्वांना शुभेच्छा देते. आणि सर्वच असे निरोगी आणि चांगल्या प्रकारे राहो. कारण सोसायटीमध्ये कसं असतं, बरेच लोक सकाळी व्यायाम वगैरे असतो त्यामुळे ॲक्टिव्ह असतात. परवा मी कासारवाडीच्या ज्येष्ठ नागरिक संघात वर्धापन दिनाला गेले होते. एक 93 वर्षाच्या आजी होत्या, खूप बराबर चालत होत्या. आपल्याला इथे हात द्यावा लागतो, त्या पटापट वरती चढून येत होत्या. 93 वर्ष म्हणजे काय झाले. तर मला तर खूप कौतुक वाटलं. आणि विशेष म्हणजे सर्व महिला खाली बसलेल्या होत्या. तर मला काळजी वाटत होती. बरेच महिलांना गुडघ्यांचा त्रास असतो, परंतु त्या अगदी पटापट उठत होत्या, बसत होत्या. मला खूपच आश्चर्य वाटलं आणि वाईट पण वाटत होतं का या खाली बसल्यात अगोदर म्हणून. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपलं रेल्वेचं आरक्षण कोरोनाच्या काळापासून बंद झालेलं आहे. आता जास्त लोक विमानाने प्रवास करतात, परंतु आता विमानाची पण तिकीट महाग झाल्यामुळं रेल्वे आरक्षणासाठी 2 वेळा अर्ज दिलेला आहे रेल्वे मंत्र्याला. अजूनपर्यंत काहीच उपयोग झालेला नाही आहे, परंतु बचेंगे तो और लढेंगे, पाठपुरावा नक्कीच करणार आणि आरक्षण आपण मिळवणार. ह्या वर्षी आपण संगीत सरिता हा एक कार्यक्रम घेतला आणि सर्वच ज्येष्ठ नागरिक संघातून अर्ज मागवले होते. 115 ज्येष्ठ नागरिक संघातून अर्ज आलेले होते. त्यामध्ये 32 अर्ज सिलेक्ट झाले, म्हणजे गाणे सिलेक्ट झाले. आणि एवढा छान कार्यक्रम झाला. तुम्ही आले होते का नाही मला माहीत नाही, परंतु तो आपल्याला इकडं रामकृष्ण मोरेचं भाडं एकदम 19,000 केलं. त्याच्यामुळं ते परवडलं नाही ज्येष्ठ नागरिक संघाला. आणि म्हणून आपण ते ज्ञानप्रबोधिनी प्राधिकरणातलं घेतलं होतं. त्याचं भाडं 13,000 होतं आणि त्याला पण स्पॉन्सर मिळालेला होता. तर तो कार्यक्रम खूप छान झाला. आपले ज्येष्ठ महिलासुद्धा एवढं छान डान्स करतात. एका महिलेने तर चंद्रा लावणीवरती एवढं छान डान्स केला. आणि परत ते देवीचे वगैरे गाणी जे असतात त्याच्यावरती बऱ्याच महिलांनी, म्हणजे अगदी 65च्या पुढंच महिला होत्या त्या सर्व. तर खूप चांगल्या प्रकारचा डान्स केला आणि एवढं छान गायले आपले ज्येष्ठ नागरिक. तरुणांना सुद्धा लाजवतील अशा प्रकारचे गाणे म्हटलेले आहे. आणि आता 14 जूनला वर्धापन दिन आहे महासंघाचा. तर त्यावेळेस सुद्धा जे गायक त्याच्यातलेच आपण गायक घेणार आहोत. कारण दुसरं कोणाला बाहेरच्या लोकांना पैसे देण्यापेक्षा आपल्याच लोकांना कलागुणांना वाव द्यायचा असं आम्ही ठरवलेलं आहे आमच्या कमिटीने. आणि त्या ज्येष्ठांना आपण महिलांना आणि पुरुषांना दोघांनाही गाण्याची संधी देणार आहे. तसंच डान्स जे आहे ते सर्वच डान्स आम्ही परत ते घेणार आहे. तर 14 जूनचा कार्यक्रम कालच रामकृष्ण मोरे बुक केलेला आहे आणि मुख्यमंत्री येऊन गेल्यामुळं त्यांनी पुन्हा सांगितलं की कार्यालय रामकृष्ण मोरेचं भाडं वाढवू नका. पुन्हा 9,000 भाडं केलेलं आहे. आणि डिपॉझिट पूर्वी 30,000 होतं, ते आता पुन्हा 7,500 केलेलं आहे. आणि भाड्यामध्ये आपण धर्मदाय आयुक्ताचं जे हे आहे प्रमाणपत्र ते जोडल्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये 20% सवलत मिळालेली आहे.
तर 14 जून म्हणजे आता मे महिना गेला की 14 जूनला कार्यक्रम होणार आहे. तुमच्या संघातल्या बहुतेक सर्वांनीच यावं अशी मी इच्छा प्रकट करते. तसंच आता महासंघाविषयी सांगते. महासंघात 150 ज्येष्ठ नागरिक संघ होते आणि आता परत 2 संघ वाढलेत, म्हणजे 152 ज्येष्ठ नागरिक संघ आता झालेले आहेत आणि आपली ज्येष्ठांची संख्या नोंदणीकृत 32,000च्या वरती गेलेली आहे. तर आता निवडणुकीमुळे बऱ्याच ठिकाणी निवडणुकीच्या विषयी बरेचसे लोकांनी सांगितलेलं आहे प्रतिज्ञा घ्या वगैरे. आणि आपण मागच्या 5 तारखेला तर मागच्या 5 तारखेला समाज विकास अधिकारी नुकतेच आलेले होते आणि त्यांना बोलून आपण शपथ घेतलेली आहे मागच्या वेळेस. तर पुन्हा त्यांचं आज सर्क्युलर आलंय मला की तुम्ही पुन्हा एकदा शपथचा कार्यक्रम महिलांना बोलवा आणि तुम्ही घ्या. परंतु सुशिक्षित जर असे तुमच्यासारखे लोक असतील तर शपथ घ्यायची गरज नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण काय करायला पाहिजे. मतदानाचा अधिकार काय असतो हे तर तुम्हाला माहीत आहे. पण जिथं काही ठिकाणी खेडेगावातले ज्येष्ठ नागरिक संघ आहे तिथं मात्र ते सांगायला पाहिजे. आता महत्त्वाचं म्हणजे भेटवस्तू. ह्या वर्षी आपण साऊंड आपलं हे भजनाचं साहित्य मागितलेलं आहे. पेटी तबला 15 का 12 टाळ आहेत वाटतं आणि 2 शतरंज्या आहेत. तर प्रत्येक संघामध्ये महिलांचा भजनाचा कार्यक्रम होत असतो आणि बऱ्याच लोकांची मागणी होती तर ते मेडिकल किट घेण्यापेक्षा भजनाचं साहित्य आम्हाला पाहिजे. तर भजनाचं साहित्य ह्या वर्षी आपण देणार आहे. फाईल अजून नगरपालिकेकडे फाईल अजून दिलेली नाही, परंतु दिल्यानंतर लगेच पाठपुरावा करू आम्ही आणि लवकर मिळवण्याचा प्रयत्न करू. यावर्षी तुम्हाला साऊंड सिस्टीम पुढच्या टेबल लिहिलं होतं तुमच्याकडे, परंतु सरांनी सांगितलं मला त्या सोसायटीने आम्हाला पुढच्या दिलेले आहे, आम्हाला साऊंड सिस्टीम पाहिजे आणि म्हणून मग साऊंड सिस्टीम लिहिलं तुमच्या अर्जावरती मी. तर तुमचा डिसिजन होता, नाही तर मी 50 खुर्च्या आणि टेबल लिहिलेलं होता. दुसरं महत्त्वाचं म्हणजे कमिशनर ऑफिसला आपण ज्येष्ठांच्या तक्रारीसाठी एक ज्येष्ठ नागरिक कक्ष उघडलेला आहे. कमिशनर ऑफिसमध्ये एंट्री केल्यानंतर अगदी डाव्या बाजूला छोटंसं कॅबिन आहे आणि सिनियर सिटीजन असं ज्येष्ठ नागरिकासाठी कक्ष उघडलेला आहे, त्याच्यावर नाव दिलेलं आहे. तिथे एक लेडीज पोलीस असते, एक पोलीस असतो आणि एक PSI असतो. जर समजा आपलं आणि 1090 हा नंबर आहे त्याचा, तर जर समजा आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला काही अडचण आली आणि समजा तिथे तक्रार आपली लवकर घेतली नाही किंवा लक्ष दिलं नाही तर 1090 हा डायल करायचा. तिथे एक लेडीज बसलेली असते, ताबडतोब तो तिकडे जातो आणि कारवाई होते लगेच. कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं, पोलीस चौकीमध्ये लक्ष दिलं नाही, ज्येष्ठांच्याकडे लक्ष दिलं जात नाही. मागे एक असाच प्रकार झाला कसपाटी वस्ती, तिथे एका ज्येष्ठाला डिलिव्हरी बॉय, आपल्या सोसायटीमध्ये बरेच डिलिव्हरी बॉय असतात आणि कदाचित ज्येष्ठाचं बी काहीतरी चुकलं असेल तर त्या मुलाने ते ज्येष्ठाला मारलं आणि त्यांनी मग वाकड पोलीस स्टेशनला तक्रार दिली. तिथे दखल घेतली गेली नाही. मग त्यांनी कमिशनर ऑफिसला 1090 डायल केला आणि ताबडतोब कारवाई झाली. तर मी घरामध्ये होते आणि मला PSIचा फोन आला, मॅडम कुठे आहे तुम्ही? म्हटलं आहे घरामध्ये, या म्हटले. म्हणजे मला काहीच सांगितलं नाही. तिथे गेल्यानंतर कळालं की आपल्या एका ज्येष्ठाला मारलेलं आहे. तर 1090 हा नंबर, जसं 100 नंबर डायल करतात तसं आपल्या ज्येष्ठांसाठी 1090 हा नंबर असतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आरोग्यविषय. आपला जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचा कार्यक्रम झाला 1 ऑक्टोबरला आणि 2 ऑक्टोबरला आयुक्तांनी आमची मीटिंग बोलवली 4:30ला आणि चिंचवड गावामध्ये जे तालेरे हॉस्पिटल आहे ते तालेरे हॉस्पिटल फक्त ज्येष्ठांच्यासाठी करायचं. आता रिन्युएशनचं काम चालू आहे
आणि ते फक्त आपल्या ज्येष्ठांच्यासाठी सुरू होणार आहे. त्याच्यासाठी त्यांनी आरोग्य अधिकारी बोलवले होते आणि चांगल्या प्रकारे नगरपालिका म्हणजे महाराष्ट्रात काय पूर्ण भारतात सुद्धा आपल्या पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक आपले नगरपालिकेसारखी नगरपालिका नाही. कारण समाज विकास विभाग असो कुठल्याही विभागातून आपण ज्येष्ठांचं कुठलीही तक्रार घेऊन गेलं तर ते कधीच नाही म्हणत नाही किंवा आपण कुठलीही मागणी केली तरी नाही म्हणत नाही. अजून दुसरं सांगायचं म्हणजे महासंघाला जागा नाही. जसं तुम्हाला जागा नव्हती आणि आता सरांनी दिली तुम्हाला जागा, तसंच महासंघाचा जागेचं सुद्धा आमची कमिटी पाठपुरावा करत आहे आणि थोड्याच दिवसात म्हणजे मला वाटतं 14 जूनपर्यंत पाहिजे अशी मी आशा करते आणि नक्कीच होणार. लेटर अजून मिळालेलं नाही पण होईल ते लेटर. आणि जवळच म्हणजे पूर्वी आम्हाला आकोर्डीला सांगितलं होतं, परंतु आकोर्डीला आपल्या लोकांना खूप लांब पडेल म्हणून मग इथं जवळ कुठंतरी जागा द्या. 1-2 ठिकाणी आम्हाला जागा सांगितलेली आहे, आम्ही बघून आलो आणि ती पसंत पण पडलेली आहे. आता प्रत्येक सोसायटीमध्ये आता सगळ्यांचा खूप मोठेपणा म्हणावा लागेल. ज्येष्ठांच्यासाठी त्यांनी म्हणजे तुम्हाला एक रूम दिलेली आहे ज्येष्ठ नागरिक संघासाठी विरंगुळा केंद्र. तर महाराष्ट्र शासनाचं सर्क्युलर आलेलं आहे का ह्या वर्षी प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला गार्डनमध्ये म्हणा किंवा मराठी शाळा असतात त्या शाळेच्या साईडला कुठेतरी विरंगुळा केंद्र द्यावं असं सांगितलेलं आहे आणि ते नक्कीच होईल अशी आशा करू. कारण पाठपुरावा काय होतं, काही ज्येष्ठ नागरिक संघात आम्हाला जागा नाही पण तुम्ही पण काहीतरी प्रयत्न केले तर आम्ही पण तुम्हाला तेवढं सहकार्य करू. नुसतंच आम्हाला तुम्ही जागा द्या म्हटलं तर तुम्ही पण काहीतरी हालचाल केली तरच ते करता येतात. आणि इथून पुढे ज्या सोसायटीची कामं सुरू होणार आहेत तिथं प्रत्येक बिल्डरला सांगितलेलं आहे आता नगरपालिकेने की एक विरंगुळा केंद्र ज्येष्ठांच्यासाठी द्या म्हणून. आता सध्या क्लब हाऊसमध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये आहे, परंतु ज्येष्ठांसाठी एक विरंगुळा केंद्र बिल्डरला सांगितलंय बांधून द्यायला. त्याच्याशिवाय पोजेशन वगैरे त्याला परवानगी देणार नाही असं नगरपालिकेने ठरवलेलं आहे. 14 जूनला वर्धापन दिन आहे आणि त्या वर्धापन दिनाला माझ्या मुलांनी 1200 लोकांचं जेवण द्यायचं सांगितलेलं आहे. तर ह्या वर्षी 14 जूनचं जेवण माझ्यातर्फे राहणार आहे. पुन्हा एकदा तुमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचं खूप कौतुक करते. महिलांची संख्या खूपच आहे, नारी शक्ती खूपच भारी असते मला माहिती. आणि मी सुद्धा महिलांना सांगते 19 वर्षानंतर मी पहिली महिला अध्यक्ष झालेली आहे आणि लोकांना विश्वास बसत नव्हता काम करेन का नाही, परंतु सर्वात चांगलं काम करून दाखवते आणि करणार आहे. कारण आता जे प्रतिनिधी 5 तारखेच्या मीटिंगला येतात त्यांना जाणवलं असेल पूर्वी कसं होतं आणि आता कसं सर बदल झाला का नाही. तर बरेच लोक म्हणतात खूप बदल झालेला आहे तुम्ही आल्यापासून आणि याच्यानंतर खूप चांगल्या प्रकारचं काम करणार आणि आपला महासंघ आणि तुम्ही सर्व कसे मोठे होताल एवढं मी नेहमीच चिंतत असते. आणि मी खूप सकाळपासून अगदी आता सकाळी मी नगरपालिकेत येऊन गेले, घरी गेले, जेवण केलं, परत आवडून इकडं आले. म्हणजे इथं येऊन पुन्हा घरी पुन्हा मी विशाल नगरला राहते. तर तुमच्या ज्येष्ठ नागरिक संघाला पुन्हा एकदा 3ऱ्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप धन्यवाद. अतिशय छान मार्गदर्शन तुम्ही केलं आणि तुमचे सर्व उपक्रम आम्हाला सर्व ज्येष्ठांना खूपच फायदेशीर ठरणार आहेत. असंच तुम्ही काम करत राहो आणि पुन्हा एकदा नारी शक्तीसाठी म्हणून मला वाटतं टाळ्या झाला पाहिजे. मी आता सुनीता कोकाटे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपल्या 4 शब्द सांगावे. व्यासपीठ आणि जमलेल्या माझ्या बंधू भगिनी सर्वांना नमस्कार. आज आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचा 3रा वर्धापन दिन आहे. त्यांच्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा.
हा संघ खरंच उत्साहपूर्वक आहे. कुठलंही काम करू दे मला दुसऱ्या दिवशी ते उत्तर देतात, तर माझ्या प्रश्नाची उत्तर देतात, कागदपत्र पण पोच करतात. त्यातली त्यात घोष साहेब तर अतिशय आनंदपूर्वक मला सगळ्या वस्तू पुरवठा करतात. आणि विशाल सरांचा मी कधी फोन आला कधी उचलला मी, असं कधीच झालेलं नाही आहे. त्याने देव सरांना मात्र मी आज सुरुवातीला प्रथम पाहते. मी त्यांची आज मी स्वतःहून ओळख करून घेतली. पूर्वीचे मी जे काही कार्यकारी होते, कुंभार सर म्हणा, गुरव सर म्हणा, हारकारे सर भेटले मला, पण तेही अतिशय खूप चांगले होते ते पण. आणि तुमच्या संघाचे 75 आणि 80च्या वरचे लोकांना त्यांना मी अभिनंदन करते आणि शुभेच्छा पण देते की त्यांचा उदंड आयुष्य लाभो. तसंच काही ह्याच्यामध्ये खेळामध्ये प्राधान्य मिळालेलं आहे, त्यांना बी हार्दिक शुभेच्छा देऊन मी इथेच थांबते, कारण मला बोलायची सवय नाही आहे ना. बोलण्यापेक्षा कृती महत्वाची आहे मला वाटतं. तो मॅडमसाठी टाळ्या. आता विशाल सर आमचे महासंघाचे धडाडीचे अध्यक्ष विशालीताई मरण, कोकाटेताई, कल्याणकर सर, तसेच समोर बसलेले माझे बंधू भगिनी, आज यांच्या ज्येष्ठ नागरिक महासंघाचा 3रा वर्धापन दिवस आहे. त्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ज्येष्ठ नागरिक संघाचे तुम्ही आम्हाला बोलवलं त्याबद्दल तुमचा आम्ही आभार मानतो. ज्येष्ठ नागरिक महासंघ याच्यामध्ये 152 ज्येष्ठ नागरिक संघ आहे आणि आमचे टोटल 32,000 पर्यंत सभासद आहे. त्याच्यात 11,000 महिला आहेत आणि 17,000 पर्यंत पुरुष आहेत. म्हणजे असं आमचं विस्तारीकरण नाही. महासंघाचं कार्यकाळ असं असतो की आमचे 8 विभाग आम्ही पाडलेले आहेत. प्रत्येक विभाग म्हणजे नेमून दिलेले आहेत. एक उपाध्यक्ष आणि सहसचिव, सचिव असे त्यांना ते काम करायला दिलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला कोणत्याच गोष्टीचा त्रास होत नाही. तुम्ही आम्हाला इथं बोलवलं आणि वेळ पण झालेला आहे, त्याबद्दल मी जास्त काही बोलत नाही. आणि तुमचे जे काही समस्या असतील जर ते तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुमचं प्रत्येक समस्या पार करू आणि एवढं आश्वासन देतो. आम्ही थांबतो. धन्यवाद सर. आता मी ॲन्थिया ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव श्री श्रीकांत देव यांना विनंती करते की त्यांनी आपले आभार प्रदर्शन. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सहकारी मित्र, मी आभार प्रदर्शनाला थांबलोय तरी याचा अर्थ असा नाही की कार्यक्रम संपला आता म्हणून, कारण हा पहिला पाठ संपला आहे. दुसरा नंतर वाद्यवृंदाचा कार्यक्रम होणार आहे आणि तिसरा महत्त्वाचा पाठ जो जेवणाचा आहे तो त्याच्यानंतर आहे. तर पण तो अर्थात कुपनधारकांसाठी आहे. तर आभार मानायचे म्हणजे तुम्हाला वाटतं की तसं कुठल्याही कार्यक्रमाकरता आपली इच्छाशक्ती किंवा मनुष्यबळ जेवढं आवश्यक असतं तेवढाच फायनान्स हा आवश्यक असतो. तर आपल्या याकडे जी स्मरणिका काढली किंवा आपण हा जो कार्यक्रमाचा डेकोरम तयार केलेला आहे त्याच्याकरता आपल्याला बऱ्याच जणांनी ॲडव्हर्टाईजच्या माध्यमातून किंवा इतरही स्वरूपातनं बरीच मदत केलेली आहे. तर सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. नंतर दुसरं म्हणजे आपण जसं आतापर्यंत वेळोवेळी सांगितलं गेलेलं आहे की आपण आपल्याला आता यावेळेला मोठी साऊंड सिस्टीम मिळाली, त्याच्या आधीसुद्धा टेलिव्हिजन सेट मिळाले आणि अशा बऱ्याच वस्तू पुढेही मिळत जातात. वाद्यवृंदाचा कार्यक्रम आपला म्हणजे पेटीत आपला भजनाचा कार्यक्रम मिळणार आहे, त्या भजनाचे इक्विपमेंट्स मिळणार आहेत. तर त्याच्याकरता आणि असंच वेळोवेळी सहकार्य मिळत राहो म्हणून मी मॅडमचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून आभार मानतो. तिसरा म्हणजे वेळोवेळी आपल्याला आपली ॲन्थिया सोसायटी जी हक्काची आहे त्यांच्याकडनं सगळ्या स्वरूपाचं सहकार्य मिळत असतं. अगदी आपल्याला हा कोर्स अवेलेबल करण्यापासून बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी असतात. त्यांचे कर्मचारी आपल्याला वेळेवर अवेलेबल असतात. त्यांच्यानंतर सिक्युरिटी सिस्टीम पण असते. तर मी त्यांचे पण आभार मानतो. आणि तितकेच महत्त्वाचे आभार मी
आपले जे जनता जनार्दन म्हणतो आपण किंवा मेंबर्स म्हणतो, या मेंबर्सचे देखील मानतो. कारण हा सगळा कार्यक्रमाचं इनिशिएशन, जसं मगाशी सांगितलं की घोष आणि इतर सहकारी म्हणजे आमचे नेहमीचे, त्यांनी या कल्पना मांडल्या आणि सगळ्या कमिटीने त्याला सपोर्ट करत सगळ्यांनी म्हणजे ग्रुपनी एक हे आपण हा कार्यक्रम पार पाडलेला आहे. त्याच्यामुळे त्यांचे आणि तुमचेही आम्ही मनापासून आभार मानतो. आज कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच कोरे मॅडम आणि पाठक आणि इतर सर्वांनी जे उत्कृष्ट निवेदन सादर केलेलं आहे, तर त्याच्याकरताही मी सर्वांचे आभार मानतो. आणि या सगळ्या प्रक्रियेत चुकून कोणी राहिलं असेल तर ते मला क्षमा करा. या सगळ्यांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रमाचा पहिला भाग इथे संपला असं घोषित करतो. माझी एक छोटीशी एक गोष्ट सांगायची राहिली होती. आपण जे आता स्मरणिका काढली आणि त्यामध्ये संपादक मंडळाने जे काम केलं, अतिशय सुंदर काम केलेलं आहे. अतिशय चांगला लेख त्यांनी सादर केलेला आहे. त्यांनी खूप कष्ट घेतले. मला माहिती आहे रात्री 11-11, 12-12 वाजेपर्यंत आणि 50-50 चक्रा मारल्या असतील त्या प्रिंटिंग प्रेसमध्ये. तेव्हा संपादक मंडळाचं मनापासून अभिनंदन आणि त्याला धन्यवाद देतो. त्याने असं चांगलं काम करावं आणि आम्हाला चांगले लेख मिळावेत हेच परत धन्यवाद. मंडळाच्या विषयी बोलायचे राहिले म्हणून मी परत आलेले आहे. कारण संपादक मंडळाचा अंक खूप हा छान काढलेला आहे आणि विशेष म्हणजे संपादक मंडळ आणि संपादक जे आहेत त्यांचं विशेष अभिनंदन. कारण संपादक झाल्यानंतर किती त्रास असतो ते मला माहीत आहे. कारण महासंघाचा जो आनंद मेळावा विशेष अंक काढतो त्या अंकाची 3 वेळा मी हॅट्रिक झालेली, 3 वेळा मी संपादक झालेले आहे आणि मला माहिती आहे किती त्रास होतो. आणि आम्ही पुस्तक छापायला आम्ही पुण्यामध्ये देतो, त्यामुळे पुण्यात जा, ते बघा, चुका बिका पाहावं लागतात, परत जाहिरात बरोबर आहे का नाही, ते खूप खूप किचकट काम असतं. म्हणून संपादक मंडळाचे विशेष आभार मानते मी. आणि माझ्याकडून ते राहूनच गेलो तर सॉरी सर, संपादकाचे मी माफी मागते. विनंती करते की आता त्यांनी प्रेक्षकांमध्ये स्थानापन्न व्हावे आणि आपण जो अगदी आतुरतेने वाट बघत आहोत, म्हणजे आजचा आपला सांस्कृतिक कार्यक्रम आता लवकरच सुरू होईल आणि सर्व सहभागी लोकांनी आता आसनस्थ व्हावं आणि आपला सांस्कृतिक कार्यक्रम आता लगेचच सुरू होईल. स्टेज सेटअपसाठी विनंती करते की स्टेजवरचं टेबल वगैरे सगळं खाली घेण्याचं काम करणाऱ्यांनी प्लीज ते लवकरात लवकर करावं. आम्ही आता सर्व नागरिक ज्येष्ठ आहोत. आता आम्ही सर्व नागरिक ज्येष्ठ, पण समजत नाही स्वतःला आम्ही श्रेष्ठ, पण समजत नाही आम्ही स्वतःला श्रेष्ठ. रमतो आम्ही जेव्हा भेटती आप्त आणि इष्ट, रमतो आम्ही जेव्हा भेटती आप्त आणि इष्ट, न लागो आमच्या नात्याला कुणाची दृष्ट, न लागो आमच्या नात्याला कुणाची दृष्ट. होतो कोणी अधिकारी, होतो कोणी अधिकारी मोठे पदाधिकारी, होतो कुणी अधिकारी मोठे पदाधिकारी, कुणी होतो कधी साधे कर्मचारी, कुणी होतो कधी साधे कर्मचारी. पण आता आम्ही सर्व आहोत समविचारी, पण आता आम्ही आहोत समविचारी, आहोत सर्व आता सख्खे शेजारी, आहोत सर्व आता सख्खे शेजारी. करतो आम्ही आता हौस आणि मौज, करतो आम्ही आता हौस आणि मौज, निघते ट्रिपला अधूनमधून आमची सारी फौज, निघते ट्रिपला अधूनमधून आमची सारी फौज. कधी नाचतो आम्ही, कधी नाचतो आम्ही, कधी गाणी गातो मस्त, कधी नाचतो आम्ही, कधी गाणी गातो मस्त. म्हणूनच आहोत आम्ही आनंदी आणि स्वस्थ, म्हणूनच आहोत आम्ही आनंदी आणि स्वस्थ. कार्यक्रम लवकरच सुरू करीत आहोत. सर्वांनी आसनस्थ व्हावे ही नम्र विनंती. चहा खाण्यात पाण्याचा कार्यक्रम
म्हणजे वसंत ऋतू, ज्याला आपण ऋतुराग असेही मानतो. या ऋतूतून निसर्गाचे रूप अगदी वेगवेगळ्या रंगांनी भरलेले असते. नवीन पालवी, पाने यांच्या हिरव्या रंगाच्या विविध छटा, बहुरंगी फुले, महावाचे पिवळा, गुलमोहराचं लाल, चाफ्याचे नानाविध रंग, जिथे बघावे तिथे रंगांची उधळण. तसेच अँथ्यामध्ये सुद्धा आपल्याला विविध रंगी, विविध पैलू असलेले ज्येष्ठ नागरिक दिसतात. स्मरणेतून अनेक कवी, लेखक भेटतील. नानाविध क्रीडा प्रकारात निपुण असलेले मित्रमैत्रिणी दिसतील. रांगोळीतून आर्टिस्ट दिसतील. पुढील सांस्कृतिक विभागात अनेक नर्तक, गायक आणि वादक दिसतील. जणू रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ इथे वास्तव्यात आहे. तर लगेचच करूया आपल्या रंगारंग कल्चरल प्रोग्रामला सुरुवात. सुरुवातीचं आपलं जे आहे ते आपण गीताने सुरुवात करणार आहोत. मला वाटतं गाणं ऐकण्याची आवड आपल्यापैकी सर्वांनाच आहे. पूर्वी सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत रेडिओ चालू असलेली घरं आपण पाहिली आहेत. आणि आता तर खिशात मोबाईल घेऊन आपण गाणी ऐकत जातो. तर चला सुरुवात करूया गाण्याने, सुंदर गाण्याने. सादर करीत आहेत श्री राजीव कोटेच्या. पल पल दिल के पास
समझोगी इतना मैं तुमसे प्यार करूं, तुम समझोगी दीवाना मैं भी इकरार करूं। दीवानों की ये बातें दीवाने जानते हो, जलने में क्या मजा है परवाने जानते हो। तुम ही जला दे रहना आकर ख्वाबों में, पल पल दिल के पास जीवन मीठी प्यास ये मेरी पल पल दिल के पास खूपच सुंदर गाणं झालं कोटेच्या सर. मला वाटतं कलाकाराला फक्त दाद हवी असते आणि थोड्या टाळ्या म्हणजे प्रेरणा मिळते, बाकी काही नाही. तर मी आधी एकदा क्रम सांगते आजच्या कार्यक्रमाचा, त्याप्रमाणे त्यांनी सगळ्यांनी तयार राहावं. पुढचा आहे जयंत कपल डान्स.